आपण निर्णय केला शेतकऱ्यांना 21 तारखेपासून पण कोणालाही पैशापासून वंचित ठेवणार नाही। ई पीक पाहणीत जर तुमचं नाव आलं नसेल तर 7/12च्या उतार्यावरनं देखील तुम्हाला पैसे देऊ। 90 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होतो। शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले। धानाच्या शेतकऱ्याला आपण 20,000 रुपये त्या ठिकाणी बोनस दिला। मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव कमी मिळाला तर त्यालाही आपण 5,000 रुपयाचा बोनस देण्याचा निर्णय घेतला। मला सांगताना आनंद वाटतोय पुढच्याच आठवड्यात 21 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं आम्ही सुरू करणार आहोत। कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत। तुम्ही ई पीक पाहणी केली, ते ई पीक पाहणीमध्ये आमचं नाव आलं नाही, आम्हाला हे पैसे मिळतील की नाही। मी सांगितलं काळजी करू नका, ई पीक पाहणीत जर तुमचं नाव आलं नसेल तर 7/12च्या उतार्यावरनं देखील तुम्हाला पैसे देऊ, पण कोणालाही पैशापासून वंचित ठेवणार नाही। सगळ्यांना हे पैसे देण्याचं काम आपण करू। आज तुम्ही बघा, आपण 1 रुपयात पीक विमा ही योजना सुरू केली। एकट्या या मतदारसंघामध्ये बंटी भांगडियांच्या प्रयत्नातून 90 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होतोय। 30 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालाय। उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसा जमा होतोय। हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। आज मला सांगितलं पाहिजे, आपण निर्णय केला शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला।